सर्वधर्म परिषदेसाठी स्वामीजी अमेरिकेत पोहोचले. त्यांना तेथील कागदपत्रांची पूर्तता किंवा औपचारिक बाबी याबद्दल काहीही कल्पना नव्हती. ज्या दिवशी ते तिथे पोहोचले त्या दिवशी कागदपत्र पूर्तता करण्याची शेवटची तारीख आहे असं सांगून त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. परक्या देशात स्वामीजी गोंधळून गेले. काय करावं त्यांना सुचेना. तेथील काहींनी स्वामीजींना बोस्टन येथील जॉन राईट यांना भेटण्याची विनंती केली आणि जॉन राईट यांनी जर शिफारस पत्र दिलं तर तुम्हाला प्रवेश मिळेल असंही सांगितलं. त्यानुसार स्वामीजी बोस्टनला गेले आणि तत्वज्ञानाचे विद्वान प्राध्यापक जॉन राईट यांना भेटले. जॉन राईट यांनी आदरपूर्वक त्यांना आत बोलवलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं, स्वामीजी, तुम्हाला मी शिफारस पत्र देणं म्हणजे मी सूर्याला शिफारस पत्र देण्यासारखं आहे. त्यांनी शिफारस पत्र स्वामीजींच्या हातात दिलं आणि त्यात अगदी स्पष्टपणे लिहिलं, संपूर्ण अमेरिकेतील विद्वान एका पारड्यात आणि स्वामीजींना दुसऱ्या पारड्यात ठेवलं तरी सुद्धा स्वामीजींचंच पारडं जड राहील. स्वामीजींचा योग्य तो सन्मान राखला जावा. आयोजकांना ते पत्र मिळालं आणि त्यांनी अतिशय आदरपूर्वक सर्व धर्म परिषदेमध्ये स्वामीजींना प्रवेश दिला. हे होते स्वामीजी, अर्थात स्वामी विवेकानंद.